नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नायात भरतीचा या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपण आज महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 अर्थात TET एक्झाम 2026 साठी मित्रांनो आपण आज बघा जे की मराठी व्याकरण आणि मित्रांनो परिसर अभ्यास पाहणार आहोत. मित्रांनो बघा आपल्या परीक्षेला बघा की शेवटच्या 6 दिवसाचा या ठिकाणी कालावधी उरलेला आहे आणि मित्रांनो बघा जे की या शेवटच्या 6 दिवसामध्ये आपण आज बघा की एक शेवटचा महासराव करणार आहोत. आणि मित्रांनो या आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघा की मित्रांनो मोस्ट PYQ लेवलची प्रश्नसंच बघा की आम्ही या ठिकाणी समाविष्ट केलेली आहेत. म्हणून आजचा बघा की व्हिडिओ मित्रांनो थोडंसं लांबीचा होणार आहे, परंतु मित्रांनो बघा की व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या. ओके. आणि मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे रोज बघा की याच प्रकारचे मित्रांनो व्हिडिओज लेक्चर पाहण्यासाठी आपल्या चॅनल तुम्ही आत्ताच सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या. ओके. आता वही पेन घ्या. हे संपूर्ण प्रश्नसंच मित्रांनो नोट डाऊन करून घेऊन येणाऱ्या 24 ते 48 तासाच्या आत बघा मित्रांनो हे संपूर्ण प्रश्नसंच पाठांतर मात्र नक्कीच करून घ्या. ओके. प्रश्न पहिला, मराठी भाषा लिपीस कोणत्या नावाने ओळखले जाते? मित्रांनो बघा बालबोध वर्णमाला लिपी, देवनागरी लिपी, बालबोध लिपी की आदर्श लिपी यापैकी मित्रांनो बघायची की पर्याय उत्तर एक फक्त ब आणि क म्हणजे मित्रांनो देवनागरी लिपी आणि बालबोध लिपी. ओके. जे की मित्रांनो ठिकाणी आपल्या प्रश्नाचं बघायची की करेक्ट आन्सर होणार आहे. लक्षात असू द्या. पुढे आता खालीलपैकी बरोबर व्यंजने निवडा. आता मराठी भाषेत एकूण 34 व्यंजने आहेत. बरोबर आहे. अनुनासिकांचा उच्चार तोंडाबरोबर थोडा नाकातूनही होतो, हे देखील बरोबर आहे. ज्या वर्णांचा उच्चार सोपा असतो त्यांना मृदू वर्ण म्हणतात, हे देखील बरोबर आहे. व आहा यांना स्वरादी म्हणतात, हे देखील बरोबर आहे. म्हणजे मित्रांनो जे की पर्याय उत्तर बघायचे की क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचं बघायचे की मित्रांनो ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. ओके. लक्षात असू द्या. पुढे आता पुढील अक्षरगणातील व्यंजन ओळखा. अ इ र आ मित्रांनो बघायची यापैकी व्यंजना बघायची की क्रमांक क चा या ठिकाणी र हा असणार आहे. ओके. पुढे हां वाचवा व बरोबर असलेला पर्याय निवडा. मित्रांनो बघा आता यापैकी बरोबर असलेला पर्याय कोणता? ट ठ प फ ही मृदू व्यंजने आहेत. ग घ ब भ ही कठोर व्यंजने आहेत की न म न ही अनुनासिके आहेत. तर मित्रांनो बघा यापैकी जे काही मित्रांनो बघा बरोबर असलेला पर्याय आहे ते मित्रांनो बघायचे की न म आणि न ही बघायची की मित्रांनो अनुनासिके आहेत. म्हणजे जे की क्रमांक 4 केवळ क बरोबर आपल्या प्रश्नाचं मित्रांनो करेक्ट आन्सर या ठिकाणी होणार आहे. ओके. लक्षात ठेवा. पुढे हां पुढे काही वर्णप्रकार दिलेले आहेत त्यांचा अचूक क्रम लावा. श क ह व मित्रांनो बघा यांचा अचूक प्रकार हा बघा जे की क्रमांक अ मध्ये लावलेला आहे. उष्मे, स्पर्श व्यंजने, महाप्राण आणि अर्धस्वर. ओके. तर मित्रांनो जे की क्रमांक अ या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो जे की करेक्ट आन्सर होणार आहे. ओके. तर श हा मित्रांनो उष्मी आहे, क हा स्पर्श व्यंजन, ह हा महाप्राण आणि व हा मित्रांनो अर्धस्वर आहे. ओके. लक्षात असू द्या. पुढे खालीलपैकी कोणते सामान्य नाम नाही? मित्रांनो यापैकी बघायचे की सामान्य नाम नसलेला शब्द हा बघायचे की क्रमांक ब चा श्रीमंती हा ठिकाणी हा शब्द मित्रांनो असणार आहे. पुढे हा अनेक वचनाच्या प्रकारात खालीलपैकी गटात न बसणारी शब्द जोडी ओळखा. मित्रांनो बघा अनेक वचनाच्या प्रकारात खालीलपैकी कोणती जोडी बघायची की मित्रांनो गटात न बसणारी आहे? तर ती म्हणजे मित्रांनो बघायची की घोडा आणि घोडी. ओके. का तर मित्रांनो बघा घोडा या शब्दाचं अनेक वचनी शब्द हे मित्रांनो घोडे या प्रकारात होतं. ओके. बाकीचे मित्रांनो बघा वरचे बरोबर आहेत. ओके. तर या ठिकाणी मित्रांनो बघायचे की आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक ड घोडा आणि घोडी या ठिकाणी असणार आहे. पुढे आता खालील शब्दांतील एकवचनी शब्द निवडा. तर मित्रांनो बघा यापैकी एकवचनी शब्द हा बघा जी की क्रमांक अ चा तळे हा शब्द आहे. पुन्हा झाडे या शब्दाची लिंग ओळखा. मित्रांनो बघा झाडे हा जो शब्द आहे हा बघा जी की क्रमांक ब चा नपुसक लिंगी शब्द आहे. लक्षात असू द्या. पुढे अयोग्य जोडी ओळखा. मित्रांनो बघा आता अयोग्य जोडी ही बघायची की यापैकी मित्रांनो क्रमांक अ ची आरशी या ठिकाणी असणार आहे. लक्षात असू द्या. मित्रांनो बघायची की मी या ठिकाणी फास्ट रिव्हिजन मारत आहे. ओके. त्यामुळे बघायची की जास्त काय मी तुम्हाला
या ठिकाणी एक्सप्लेनेशन वगैरे आता देणार नाही, परंतु मित्रांनो फक्त प्रश्नाने बघायचे की मित्रांनो त्याचं उत्तर सांगणार आहे. ओके, फक्त लक्षात ठेवा, कारण मित्रांनो बघायचे की आपल्या येणाऱ्या 28 जून रोजी परीक्षेचा जी मित्रांनो परीक्षा आहे त्या रोजी मित्रांनो बघायचे होणाऱ्या आपल्या परीक्षेसाठी मित्रांनो अत्यंत PYQ स्वरूपाची आपली आजचे प्रश्नसंच मित्रांनो असणार आहेत. म्हणून आजचा बघायचे की मित्रांनो संपूर्ण व्हिडिओचा भाग लेक्चर आहे बघा मित्रांनो, शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या. पुढे आता व्याकरणावरील लिंग या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर मित्रांनो बघा, व्याकरणावरील लिंग या शब्दाचा समानार्थी शब्द हा बघा जे की क्रमांक ब चा मित्रांनो खून असा होतो. ओके, जे की खला मित्रांनो दुसरा विलांटीचा खून या प्रकारात होतो, लक्षात असू द्या. पुढे हा खेड्याहून शहर मोठे असते या वाक्यातील खेड्याहून हे विभक्ती ओळखा. तर मित्रांनो बघा या शब्दाची विभक्ती कोणती? तर मित्रांनो आता बघा खेडे, खेडे या शब्दाला मित्रांनो बघायचे की हुन ही विभक्ती लागलेली आहे, म्हणून मित्रांनो जे की क्रमांकाची पंचमी विभक्ती मित्रांनो या ठिकाणी झालेली आहे. पुढे एक मिनिट. हां, अर्धी रक्कम, पाव हिस्सा, पाऊण माप ही संख्या वाचक विशेषणाच्या कोणत्या प्रकारात मोडतात? तर मित्रांनो जे की क्रमांक पूर्णांक, अपूर्णांक सूचक संख्या विशेषण आपल्या प्रश्नाचं मित्रांनो जे की ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढे हां, मी पत्र वाचतो हा साधा वर्तमान काळ असलेल्या वाक्याचे रीती भूतकाळात रूपांतर कसे करावे किंवा होईल? मित्रांनो बघा, मी पत्र वाचतो या बघायचे की साधा वर्तमान काळ असलेल्या वाक्याचे रीती भूतकाळात रूपांतर हे मित्रांनो बघायचे की मी पत्र वाचत असे या प्रकारामध्ये होते. ओके, तर मित्रांनो जे की क्रमांक अ आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी जे की करेक्ट आन्सर होणार आहे. आता मला ताप आला आहे मी शाळेत जाणार नाही या दोन वाक्यांचे अचूक संयुक्त वाक्य ओळखा. ओके, तर मित्रांनो मला ताप आला आहे मी शाळेत जाणार नाही, मित्रांनो संयुक्त वाक्य बघायचे की म्हणजे कसं असतं, तर या दोन्ही वाक्याला मित्रांनो बघायचे की म्हणून किंवा आणि किंवा वगैरे बघायचे की मित्रांनो शब्द वापरून फक्त एकच शब्द बघायचे की तयार केलं जातं. ओके, तर त्या या ठिकाणी बघायचे खालीलपैकी कोणतं संयुक्त वाक्य आहे? तर ते म्हणजे मित्रांनो जे की क्रमांक बच, मला ताप आला म्हणून मी शाळेत जाणार नाही. ओके, आपल्या प्रश्नाचे की करेक्ट आन्सर असणार आहे. पुढे हे का धरणे, मित्रांनो बघा हे का धरणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. तर बघा जे की क्रमांक क मित्रांनो हट्ट धरणे असा याचा अर्थ होतो. पुढे बघा, अंगाची सुटली खाज हाताला नाही लाज म्हणीचा अर्थ सांगा. मित्रांनो अंगाला सुटली खाज हाताला नाही लाज. आता कोणत्याही गरजू व्यक्तीला अक्कल नसते या प्रकारचे मित्रांनो बघा की या प्रश्नाचा आपला उत्तर म्हणजे म्हणीचा अर्थ होतो. पुढे दरवर्षी इंग्रजी भाषा दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर मित्रांनो जे की क्रमांक अ 23 एप्रिल आपल्या प्रश्नाचं मित्रांनो या ठिकाणी जे की उत्तर असणार आहे. पुढे हां, सुबोरी महोत्सव कोणत्या वर्षी बघायचे की मित्रांनो जे की कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर मित्रांनो बघा सुबोरी हा जो महोत्सव आहे मित्रांनो दरवर्षी बघायचे की क्रमांक ब आसाम मित्रांनो जे की या राज्यामध्ये साजरा केला जातो. ओके, लक्षात असू द्या. पुढे आता महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी, मित्रांनो महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खसदरीतून वाहते? तर मित्रांनो ती म्हणजे जे की क्रमांक अ ची तापी ही नदी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुन्हा दामशेटी खालीलपैकी कोणत्या साहित्यिकाचे नाव आहे? तर मित्रांनो दामशेटी हे बघा जे की क्रमांक ब संत नामदेव मित्रांनो बघा की या साहित्यिकाचे नाव आहे. पुढे बंचीटॉप हा रोग प्रामुख्याने कोणत्या फळ पिकात आढळतो? मित्रांनो बंचीटॉप हा जो रोग आहे बघा जे की प्रामुख्याने जे की क्रमांक केळ या पिकामध्ये मित्रांनो आढळून येतो. पुढे आता बघा, बालकांच्या वाढीसंदर्भात पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? तर मित्रांनो बघा या चारीपैकी विधान कोणतं अयोग्य आहे? तर ते म्हणजे मित्रांनो जे की क्रमांक ड वाढ ही गुणात्मक बाब आहे, ही विधान चुकीचं आहे. का? तर मित्रांनो बघा वाढ ही गुणात्मक नसून मित्रांनो ती संख्यात्मक असते. ओके, त्यामुळे मित्रांनो बघा ही जे विधान आपले आहे चुकीचं असणार आहे. पुढे अध्ययन हे सक्तीचे कधीच होत नसते. अध्ययनासाठी सज्जतेबरोबर अभिरुची गरज आणि अभिवृत्ती या शक्तींचीही मदत असणे गरजेचे आहे असे मत कोणी मांडले? तर मित्रांनो बघा असं मत बघा जे की क्रमांक अ जे की जेम्स रॉस यानं मांडलेलं आहे. उदगामी विचार प्रतिमान, मित्रांनो उदगामी विचार प्रतिमान
डॅश डॅश यांच्या संशोधनावर आधारलेली आहे. तर हे कोणाच्या संशोधनावर आधारलेले आहे? क्रमांक ब मित्रांनो, हिल्डा टाबा. आपल्या प्रश्नाचं बघायचं की उत्तर असणार आहे. 1921 मध्ये दक्षिणामूर्ती येथे बालमंदिर नावाची शिशुशाळा कोणी सुरू केली? तर मित्रांनो बघा, 1921 मध्ये दक्षिणामूर्ती येथे बालमंदिर नावाची शिशुशाळा ही जे की गिजूबाई बधेका यांनी मित्रांनो सुरू केली होती. ओके, पुढे आता कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने घेतलेली धडपड म्हणजे काय? मित्रांनो, कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने घेतलेली धडपड म्हणजे मित्रांनो जे की क्रमांक ड अवधान होईल. ओके, जे की क्रमांक ड आपल्या प्रश्नाचं मित्रांनो या ठिकाणी उत्तर असणार आहे. पुन्हा संवेदनाला अर्थ लावला की त्याचे रूपांतर खालीलपैकी कोणत्या घटकात होते? मित्रांनो बघा, संवेदनाला अर्थ लावला की त्याचं रूपांतर बघा जे की क्रमांक अ अवबोध या जे की मित्रांनो घटकामध्ये होते. पुढे सायकल चालवण्याचे कौशल्य हे मोटार सायकल चालवण्यासाठी उपयोगी पडत असेल तर त्यास अध्ययनाचे डॅश डॅश म्हणता येईल. तर मित्रांनो बघायचे की त्यास अध्ययनाचं बघायचे की क्रमांक ब धनसंक्रमण असे बघायचे की मित्रांनो म्हणता येतं. पुन्हा स्मरणशक्तीच्या घटकांचा योग्य क्रम लावा. तर मित्रांनो बघायचे की स्मरणशक्तीच्या घटकांचा योग्य क्रम ग्रहण, धारणा, प्रत्यावहन आणि प्रज्ञाभिज्ञान बघायचे की मित्रांनो या प्रकारे असणार आहे. ओके, तर मित्रांनो या ठिकाणी जे की क्रमांक अ आपल्या प्रश्नाचं जे की उत्तर असणार आहे. पुढे आता ताणतणावाच्या व्यवस्थापनासाठी वर्तन बदलामध्ये खालीलपैकी कोणते विधान अनुकूल नाही? तर मित्रांनो, ताणतणावाच्या व्यवस्थापनासाठी वर्तन बदलामध्ये खालीलपैकी कोणतं विधान अनुकूल नाही? तर ते म्हणजे जे की नकारात्मक दृष्टिकोन ठेवणे. ओके, या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर असणार आहे. पुढे शिक्षकाने विद्यार्थ्यांना नवीन ज्ञान देण्यापूर्वी त्यांचे पूर्वज्ञान पक्के असले पाहिजे असे मत कोणी मांडले? मित्रांनो, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नवीन ज्ञान देण्यापूर्वी त्यांचे पूर्वज्ञान पक्के असले पाहिजे असे बघायचे की मित्रांनो मत हे जे की ब्रूनर मित्रांनो बघायचे की आपण मानसशास्त्र शास्त्रज्ञान मित्रांनो मांडलेलं आहे. ओके, तर या ठिकाणी मित्रांनो जे की क्रमांक ब्रूनर आपल्या प्रश्नाचं बघायचे की करेक्ट आन्सर होणार असेल. पुढे खालीलपैकी पर्यायी बघा मित्रांनो, पर्यायांपैकी राष्ट्रपती कोणाची नेमणूक करत नाहीत? तर मित्रांनो बघा, यापैकी जे की राष्ट्रपती कोणाची नेमणूक करत नाहीत तर ते म्हणजे जे की क्रमांक ड उपराष्ट्रपती मित्रांनो जे की यांची नेमणूक करत नाहीत. ओके, परंतु जर राष्ट्रपतीला मित्रांनो बघा त्यांच्या पदाचा राजीनामा द्यायचा असेल तर त्यांना मित्रांनो फक्त बघा जे की उपराष्ट्रपतीकडे मित्रांनो बघा की त्यांच्या पदाचा राजीनामा सोपवावा लागतो. ओके, लक्षात ठेवा. पुढे सूर्यात नस्तर वाहणाऱ्या खालीलपैकी कोणते वारे आहेत? मित्रांनो बघायचे की सूर्यास्तानंतर वाहणारे वारे हे बघायचे की क्रमांक अ पर्वतीय वारे आहेत. लक्षात असू द्या. पुढे बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू सहकारी व त्यांचे जबाबदारी यांची चुकीची जोडी ओळखा. तर मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू सहकारी व त्यांची जबाबदारी यांची चुकीची जोडी ही मित्रांनो जी की क्रमांक ब जी आरमार दलातील अधिकारी मोहम्मद कुलीखोन ही मित्रांनो बघायची की या ठिकाणी असणार आहे. ओके, हिला सोडलं बाकी बघा तीनही जोड्या मित्रांनो बघायची की बरोबर आहेत. ओके, तर या ठिकाणी मित्रांनो जी की क्रमांक ब जी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो जोडी उत्तर या ठिकाणी असणार आहे. लक्षात असू द्या. पुढे जर भूदलचा जनक जनरलशी असेल तर वायुदलचा संबंध प्रश्नचिन्हासोबत. जर मित्रांनो बघा भूदलचा संबंध जनरलशी असेल तर वायुदलचा संबंध हे बघायचे की एअर चीफ मार्शलची मित्रांनो असणार आहे. ओके, तर या ठिकाणी मित्रांनो जे की क्रमांक आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढे पृथ्वीच्या गाभ्याचे अंतर साधारणतः डॅश डॅश इतके आहे. मित्रांनो, पृथ्वीच्या जे गाभ्याचं अंतर आहे मित्रांनो ते साधारणतः बघा की सूर्याच्या पृष्ठीय तापमाना मित्रांनो जे की इतकं आहे. पुन्हा हवेची बाष्पधारणा क्षमता अधिक असते कधी? तर मित्रांनो बघायची की डॅश डॅश हवेची धारणा जी की मित्रांनो धारण क्षमता अधिक असते तर ते म्हणजे जे की क्रमांक उष्ण. ओके, जे की मित्रांनो उष्ण हवेची बाष्पधारणा क्षमता ही अधिक असते. लक्षात असू द्या. पुढे बघा, राज्यसभेचा जर संबंध विधानसभेची असेल तर स्थानिक शासनाचा संबंध हा मित्रांनो जे की क्रमांक ब महानगरपालिकेशी आहे. लक्षात असू द्या. पुढे कॉफी या शब्दात एकूण किती स्वर आहेत? मित्रांनो, कॉफी या शब्दात बघा की एकूण क्रमांक ब मित्रांनो 2 स्वर आहेत. लक्षात असू द्या. ओके, पुढे
आता न हा कोणता वर्ण आहे? तर मित्रांनो बघा, न हा जो वर्ण आहे हा बघा जी की क्रमांक ब दंत्य वर्ण आहे, लक्षात ठेवा. पुढे देव, तेली, तारीख, लाडू यातील स्त्रीलिंगी शब्द कोणता? तर मित्रांनो बघा, यापैकी स्त्रीलिंगी शब्द हा बघा जी की क्रमांक चा तारीख हा या ठिकाणी असणार आहे. पुढे सोने या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा. तर मित्रांनो बघा, सोने या शब्दाचं वचन बदलून येणारं रूप हे बघा जी की क्रमांक ड चं मित्रांनो सोने या प्रकारातच होतं. ओके. पुढे एकवचन व अनेक वचनात सारखेच राहणारे नामांची रूपे कोणती आहेत? मित्रांनो, एकवचन आणि अनेक वचनामध्ये सारखेच राहणारे नामांची रूपे ही कोणती आहेत? तर ती म्हणजे जी की धर्म, शाळा, दगड आणि देव ही आहेत. ओके, लक्षात असू द्या. पुढे खालीलपैकी उद्देश वर्तमान काळाचे उदाहरण कोणते? तर मित्रांनो बघा, जे की उद्देश वर्तमान काळाचं उदाहरण बघा जी की क्रमांक ब सुद्धा निबंध लिहिणार आहे. ओके, लक्षात असू द्या. जे की मित्रांनो क्रमांक ब आपल्या प्रश्नाचं जे की करेक्ट आन्सर मित्रांनो होणार आहे. पुढे बघा, समर्थाचा या शब्दाची विभक्ती ओळखा. मित्रांनो, समर्थाचा या शब्दाची विभक्ती ही मित्रांनो जी की क्रमांक क ची षष्टी ही या ठिकाणी असणार आहे. कारण समर्थ एक मिनिट, समर्थ या शब्दाला मित्रांनो बघा की चा ही विभक्ती मित्रांनो लागलेली आहे, म्हणून ही जी मित्रांनो चा विभक्ती आहे ही बघा की क्रमांक क ची मित्रांनो षष्टी विभक्ती असणार आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक क षष्टी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता शुद्ध शब्द ओळखा. मित्रांनो बघा, या चारपैकी दीर्घायुषी आपल्याला शब्द ओळखायचा आहे, तर ते म्हणजे मित्रांनो शुद्ध शब्द हा बघा जी की क्रमांक ड चा दीर्घायुषी असणार आहे. पुढे अमेरिका हे श्रीमंत राष्ट्र आहे याचे वाक्याचे नकारात्मक वाक्य तयार करा. तर मित्रांनो, अमेरिका हे श्रीमंत राष्ट्र आहे याचं नकारात्मक वाक्य हे बघा जी की क्रमांक अ अमेरिका हे दारिद्र्य राष्ट्र नाही या प्रकारचं आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढे आता इस्रोच्या चंद्रयान 5 या संयुक्त मोहिमेसाठी कोणत्या देशाने स्थळ मूल्यांकन केले आहे? तर मित्रांनो, इस्रोच्या चंद्रयान 5 संयुक्त मोहिमेसाठी जे की क्रमांक ब जपान या देशाने मित्रांनो जे की स्थळ मूल्यांकन केले आहे. ओके, लक्षात असू द्या. पुढे बघा, पुन्हा एक पासून प्रश्न सुरू झालेला आहे. जसं की आता केसरी या शब्दाचा अचूक समानार्थी शब्द कोणता? मित्रांनो, केसरी या शब्दाचा अचूक समानार्थी शब्द हा बघा जे की क्रमांक अ पंचानन असा होतो. ओके, लक्षात असू द्या. पुढे एक मिनिट, हां, पंचानन सोबत मित्रांनो बघा जे की एक मिनिट अ आणि क चूक पर्याय असणार आहे, अचूक असणार आहे. म्हणजे मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर हे बघा जे की पंचानन आणि सिंह हे असणार आहेत. ओके, पंचानन आणि सिंह आपल्या प्रश्नाचं मित्रांनो करेक्ट आन्सर असणार आहे. म्हणजे काय? तर ते म्हणजे मित्रांनो बघा जे की क्रमांक पर्याय उत्तर जे की क्रमांक 1 फक्त अ आणि क अचूक पर्याय आपल्या प्रश्नाचं मित्रांनो जे की करेक्ट आन्सर असणार आहे. पुढे अमृतहुनी गोड नाम तुझे देवा अधोरेखित शब्दाला समानार्थी शब्द कोणता? आता अमृत या शब्दाचा मित्रांनो बघा जे की आपल्याला समानार्थी शब्द विचारलाय, तर अमृत मित्रांनो या शब्दाचा समानार्थी शब्द हा मित्रांनो बघा जे की क्रमांक ब चा सुद्धा हा या ठिकाणी शब्द असणार आहे. पुढे वाक्प्रचाराबाबत विधाने वाचवा व अचूक विधानाचे पर्याय निवडा. वाक्प्रचार हा एक शब्द समूह असतो, तो संपूर्ण वाक्य नसते, तो वाक्याचा एक वाघ नाही तर मित्रांनो बघा की भाग आहे, तर वाक्याचा एक भाग असतो. तर मित्रांनो बघा, यापैकी कोणते विधान अचूक आहेत? तर मित्रांनो ते म्हणजे जे की क्रमांक वरील सर्व बरोबर आपल्या प्रश्नाचं मित्रांनो जे की करेक्ट आन्सर मित्रांनो असणार आहे. म्हणजे जे की वरील सर्व मित्रांनो अचूक या ठिकाणी असणार आहेत. ओके, लक्षात असू द्या. पुढे पुढे बघा, एखाद्या गोष्टीशी आपला संबंध न दाखवणे या अर्थाचे वाक्यप्रचार कोणते आहेत? मित्रांनो, एखाद्या गोष्टीची आपला संबंध न दाखवणे या अर्थाचे वाक्यप्रचार हे मित्रांनो बघा जे की क्रमांक ड चा असणार आहे. तर मित्रांनो बघा जे की क्रमांक पर्याय उत्तर हे 4 चा असणार आहे. तर बघा, फक्त केवळ ब आणि ड आपल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर जे की बरोबर असणार आहे. ओके, ते म्हणजे कानात बोटे घालणे आणि कानावर हात ठेवणे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर असणार आहे. ओके, बघा, निर्मला तिच्या नोकरी करणाऱ्या सुनेचा सगळा त्रास सहन करते या अर्थाची म्हण ओळखा. मित्रांनो,
निर्मला तिच्या नोकरी करणाऱ्या सुनेचा सगळा त्रास सहन करते या अर्थाची म्हण हे बघा जी की क्रमांक दुभत्या गाईच्या लाथा गोड या प्रकारात होतात. ओके, तर मित्रांनो या बघा जी की अर्थाची म्हण काय होते, तर जी की क्रमांक दुभत्या गाईच्या लाथा गोड, लक्षात असू द्या. पुढे खालीलपैकी अयोग्य जोडी निवडा. आता बघा मित्रांनो डायरेक्ट आन्सर सांगतो. यापैकी मित्रांनो अयोग्य जोडी बघा जी की सनातनी म्हणजे आपल्या धर्माशी एकनिष्ठ वागणारा असा नसून सनातनी म्हणजे मित्रांनो बघा की जुन्या रूढी आणि परंपरेचा मित्रांनो जी की पालन करणारा बघा जी असा याचा अर्थ होतो. ओके, म्हणून मित्रांनो बघा जी की या ठिकाणी आपल्या प्रश्नाची चुकीची जोडी म्हणजे अयोग्य जोडी बघा जी की क्रमांक ब ची असणार आहे. ओके, हिला सोडलं सहोदर निरक्षर आणि धान्यादी साठवण्याची बंदीची जागा हे देखील मित्रांनो बघा संपूर्ण जोड्या बरोबर आहेत, लक्षात असू द्या. पुढे आता पुढीलपैकी योग्य शब्द कोणता ते लिहा. मित्रांनो आता यापैकी कोणता शब्द योग्य आहे, तर ते म्हणजे मित्रांनो जे की क्रमांक क चा प्रतीत यश. ओके, लक्षात असू द्या. पुढे श्वास या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे. मित्रांनो श्वास या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द बघा जी की क्रमांक उच्छवास या ठिकाणी असणार आहे. ओके, लक्षात असू द्या. पुढे बघा मामांचा वाडा. मित्रांनो मामांचा वाडा या कथासंग्रहाचे लेखक कोण आहेत, तर मित्रांनो मामांचा वाडा या कथा संग्रहाचे लेखक हे बघायचे की श्री जोशी हे मित्रांनो हे असणार आहेत. पुन्हा थोडक्यात आता थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरू करूया. मित्रांनो जे की आपलं ओळखून दुरुस्ती वाक्य करायचं आहे, तर थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरू करूया बघा जी की मित्रांनो हे आपलं जे वाक्य आहे मित्रांनो हे वाक्य ओळखून दुरुस्ती करायचं आहे. तर यापैकी मित्रांनो बघा दुरुस्ती करायचा शब्द हा कार्यक्रमाला नसून कार्यक्रम आहे. ओके, म्हणून जे की क्रमांक ब आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तर काय मित्रांनो आता थोड्याच वेळात कार्यक्रम सुरू करूया, कार्यक्रमाला नाही. ओके, लक्षात ठेवा. पुढे चुकीचे जोडी निवडा. मित्रांनो ताटाखालचे मांजर दुसऱ्याचे कार्य बघून करणार हे बघायचे की मित्रांनो आपली चुकीची जोडी असणार आहे, कारण ताटाखालचे मांजर म्हणजे मित्रांनो जे की दुसऱ्याच्या म्हणण्यानुसार वागणारा असतो, म्हणून बघा जी आपली चुकीची मित्रांनो जोडी असणार आहे. जर हिला सोडलं ब आणि क आणि ड ची मित्रांनो तीनही जोड्या बघायची की मित्रांनो बरोबर जोड्या आहेत. ओके, लक्षात ठेवा. आता दगडमाती हा शब्द कोणत्या प्रकारात येतो किंवा कोणत्या प्रकारचा आहे, तर तो म्हणजे मित्रांनो जे की क्रमांक ब सामासिक आहे, लक्षात असू द्या. पुढे आता तत्सम शब्दांचा गट ओळखा. मित्रांनो बघा तत्सम शब्दांचा गट हा बघा जे की क्रमांक 3 चा फक्त ब आणि क बरोबर जे की मित्रांनो पृथ्वी भगवान पुष्प कवी प्रीती गुरु विद्वान कर. ओके, जे की आपल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर असणार आहेत. पुढे भाऊ या शब्दाचा प्रकार ओळखा. मित्रांनो भाऊ या शब्दाचा प्रकार हा बघा जी की क्रमांक ड चा तद्भव या ठिकाणी असणार आहे. पुढे पाव लोपावली. मित्रांनो बघा पाव लोपावली या शब्दाचा समास ओळखा. मित्रांनो पावलो पावली या शब्दाचा समास हा मित्रांनो जे की क्रमांक अ जे की अव्ययी भाव या ठिकाणी असणार आहे. ओके, तर पावलो पावली मित्रांनो या शब्दाचा समास हा जे की क्रमांक अ आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की अव्ययी भाव या ठिकाणी असणार आहे. पुढे व आणि किंवा ही उभयान्वयी अव्यय जोडून कोणते वाक्य तयार होते, तर मित्रांनो बघा व आणि किंवा ही जी उभयान्वयी अव्यय आहेत मित्रांनो हे बघायचे की अव्यय जोडून जे की क्रमांक ब मित्रांनो संयुक्त वाक्य तयार होते. पुढे पुढील विधाने वाचवा. जे की बघा आता बघा पुढील विधाने वाचवा. कोणते कोणते वाचवायचे आहेत, तर मित्रांनो बघा जे की क्रियेचा भाव कर्ता असतो. मित्रांनो क्रियेचा भाव हाच कर्ता असतो. क्रियापद तृतीय पुरुषी एकवचनी असते. वरील पुन्हा कर्म असल्यास त्याची सप्रत्यती मित्रांनो बघा की स प्रत्यती द्वितीया असते. आता मित्रांनो बघा यापैकी वरील लक्षणे कोणत्या प्रयोगाची आहेत, तर मित्रांनो बघा जे की ही जी मित्रांनो वरील तीनही जी लक्षणे आहेत मित्रांनो हे बघा जी की क्रमांक 3 जी भावे प्रयोगाची लक्षणे आहेत. ओके, लक्षात असू द्या. पुढे एक मिनिट बघा 18वा प्रश्न योग्य पर्याय निवडा. नाम विशेषण धातू क्रियाविशेषण यांपासून तयार केलेल्या अव्ययांना साधित शब्दयोगी अव्यय म्हणतात. जी शब्दयोगी अव्यय नामाला किंवा सर्वनामाला जोडल्यास त्या नामाचे किंवा सर्वनामाचे सामान्य नाम किंवा सामान्य रूप होत नाही त्यांना शुद्ध शब्दयोगी अव्यय म्हणतात व क शब्दयोगी अव्यय विभक्ती प्रत्ययाप्रमाणे वापरतात. तर मित्रांनो यापैकी
योग्य पर्याय म्हणजे जे की पर्याय उत्तर जे की क्रमांक 4 जे की यापैकी सर्व आपल्या प्रश्नाचं मित्रांनो करेक्ट आन्सर होणार आहे. मित्रांनो पहिले देखील सांगलो आता देखील सांगत आहे मोस्ट बघा जे की परीक्षे दृष्टीने PYQ प्रश्नसंच आहेत म्हणून वही पेन घ्या. हे संपूर्ण प्रश्नसंच मित्रांनो नोट डाऊन करून घेणार बघा की 24 ते 48 तासाच्या आत मित्रांनो आपले संपूर्ण प्रश्नसंच पाठांतर मात्र नक्कीच करून घ्या. ओके, कारण 100% मित्रांनो बघा की परीक्षेमध्ये मित्रांनो आपली आजची बघा की येणारी प्रश्नसंच आणि शेवटचा महासराव असणार आहे. पुढे बघा सभा या शब्दाचे लिंग कोणते आहे? तर मित्रांनो सभा या शब्दाचे लिंग हे बघा जे की क्रमांक स्त्रीलिंग असणार आहे. पुढे बघा खालीलपैकी चुकीची जोडी निवडा. यापैकी मित्रांनो चुकीची जोडी ही कोणती असणार आहे? तर ती म्हणजे मित्रांनो जी की पूजा आणि पूज ही असणार आहे. ओके, का तर मित्रांनो बघा पूजा हे जी मित्रांनो बघा शब्द आहे हे शब्द एकवचन आणि अनेक वचनामध्ये मित्रांनो सेम टू सेम असते. जसं की एक वचनामध्ये देखील पूजा आणि अनेक वचनात देखील मित्रांनो पूजा या प्रकाराचं असते. म्हणून मित्रांनो बघा ही आपली चुकीची बघा जी की जोडी असणार आहे. ओके, सासू सासवा तारीख तारका रताळे रताळे हे देखील मित्रांनो बघा जी की 3 जोड्या बरोबर आहेत. ओके, तर या ठिकाणी मित्रांनो जी की क्रमांक ब ची जोडी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढे भाववाचक नामांचा पर्याय निवडा. मित्रांनो बघा भाववाचक नामांचा पर्याय आहे बघा जी की क्रमांक सौंदर्य गुलामगिरी आणि कारभारपण हे या ठिकाणी असणार आहेत. पुढे आनंदोद्रेक. मित्रांनो आनंदोद्रेक या शब्दाचा योग्य संधी विग्रह करा. तर मित्रांनो आनंदोद्रेक या शब्दाचा योग्य संधी विग्रह हा बघा जी की क्रमांक ब आनंद प्लस उद्रेक या प्रकारात होतो. पुढे खालीलपैकी कोणते क्रांतिकारक काकोरी कटातील नाहीत? तर मित्रांनो बघा यापैकी कोणते क्रांतिकारक हे काकोरी कटातील नाहीत? तर ते म्हणजे जे की क्रमांक भगतसिंग. जर यांना सोडलं अशफाक उल्ला खान, राजेंद्र लाहिरी, चंद्रशेखर आझाद हे मित्रांनो बघा तीनही बघा जे की नेते काकोरी कटातले आहेत. ओके, लक्षात ठेवा. पुन्हा बघा खालीलपैकी कोणते पुस्तक सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी लिहिलेले नाही? तर मित्रांनो यापैकी इंडिया डिवायडेड हे जे पुस्तक आहे मित्रांनो हे जे की सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी लिहिलेले नाही. जर याला सोडलं वरची तीनही पुस्तके मित्रांनो बघा जी की राधाकृष्णन बघा जी की सर्वपल्ली मित्रांनो यांनी लिहिलेले आहेत. पुढे दिल्ली येथे लॉर्ड हॉर्डिंग्सवर बघा मित्रांनो बॉम्ब फेकण्यास खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाचा हात होता? तर ते म्हणजे मित्रांनो जी की क्रमांक रासबिहारी बोस आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढे भारतीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनामध्ये छोडो भारत हा ठराव स्वीकारण्यात आला? तर मित्रांनो बघा की आपल्या भारतीय काँग्रेसच्या जे की क्रमांक ब च्या मुंबईच्या अधिवेशनामध्ये छोडो भारत हा बघा की मित्रांनो ठराव स्वीकारण्यात आला होता. पुढे बघा ग्रह ताऱ्यांच्या अभ्यासास शास्त्रीय नाव काय आहे? तर मित्रांनो ग्रह ताऱ्यांच्या अभ्यासास शास्त्रीय नाव ॲस्ट्रॉनॉमी हे ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो जे की पर्याय उत्तर जे की क्रमांक असणार आहे. पुढे आता रोहिणीतील रक्तात कोणत्या घटकाचे प्रमाण जास्त झाल्यास रक्त अधिक लाल होते किंवा दिसते? मित्रांनो रोहिणीतील बघा जे की रक्तात मित्रांनो जे की क्रमांक ऑक्सिजनचं मित्रांनो बघा जे काही बघा प्रमाण आहे ते जास्त झाल्यास रक्त मित्रांनो अधिक लाल दिसत असते. ओके, पुढे खालीलपैकी कोणते विधान चुकीची आहे? तर मित्रांनो बघा यापैकी कोणतं विधान चुकीचं आहे? तर ते म्हणजे जे की क्रमांक अ चं विदर्भातील सर्वात लांबीची नदी ही प्राणहिता आहे हे विधान आपलं चुकीचं असणार आहे. ओके, जर याला सोडलं तर खालचे तीनही मित्रांनो बघा की विधान आपले बरोबर विधानं आहेत. ओके मित्रांनो डायरेक्ट मी तुम्हाला आन्सर सांगत आहे कारण बघा की आपण आज फास्ट रिव्हिजन मारत आहोत कारण शेवटचे बघा की मित्रांनो फक्त आपल्याकडे 6 दिवस बघा की या ठिकाणी शिल्लक उरलेले आहेत. ओके, पुढे आता नदीवरील धबधबे यांची चुकीची जोडी निवडा. आता मित्रांनो बघा या ठिकाणी चुकीची जोडी बघा फक्त मित्रांनो जे की क्रमांक ब ची प्रवरा नदी रंधा धबधबा. ओके, लक्षात असू द्या. पुढे याला सोडलं वेणा नदी लंगमळा धबधबा बरोबर आहे. पैनगंगा नदी सहस्त्रकुंड देखील बरोबर आहे व यापैकी नाही शेवटचा तर. ओके, आता पुन्हा 31वा खालीलपैकी कोणती सिंधुदुर्ग जिल्ह्याचे वैशिष्ट्य नाही? तर मित्रांनो बघा यापैकी सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वैशिष्ट्य कोणतं नाही? तर ते म्हणजे जे की क्रमांक अ चं हे वैशिष्ट्य नदीकाठी असलेले ठिकाण आहे किंवा असणारे ठिकाण आहे. हे मित्रांनो बघा जे की सिंधुदुर्ग या जिल्ह्याचे वैशिष्ट्य नाही. ओके, तर मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक या ठिकाणी हे असणार आहे. बघा
कृष्णा, कोयना, वेण्णा, गायत्री, सावित्री या सर्व नद्या कुठून उगम पावतात? मित्रांनो बघा, या सर्व नद्या जे की क्रमांक ब महाबळेश्वर या ठिकाणाहून मित्रांनो जे की उगम पावत असतात. पुढे बघा, राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी आहे? मित्रांनो, राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था ही बघा जी की क्रमांक क नागपूर या ठिकाणी आहे. पुन्हा, मोसंबी या पिकाची खालीलपैकी कोणती जात आहे? तर मित्रांनो बघा, जे की मोसंबी या पिकाची कोणती जात आहे तर ती म्हणजे मित्रांनो जी की क्रमांक ड ची अ आणि ब म्हणजे मित्रांनो कोणते कोणते तर ते म्हणजे जे की न्यू सेलर आणि कोटाल गोल्ड ही असणार आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. ओके, जे की क्रमांक ड अ आणि ब दोन्ही. पुन्हा, पेरियार राष्ट्रीय उद्यान कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? मित्रांनो बघा, पेरियार हे जे राष्ट्रीय उद्यान आहे बघा जे की क्रमांक मित्रांनो हत्ती या जे की प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. पुन्हा, पाकिस्तान या देशाच्या सीमेला खालीलपैकी कोणते राज्य लागून नाही? तर मित्रांनो बघा जे की पाकिस्तान या देशाला जे की मित्रांनो उत्तर प्रदेश हे जे राज्य आहे मित्रांनो लागून नाही. जर याला सोडलं गुजरात, राजस्थान आणि पंजाब हे तीनही मित्रांनो बघा की राज्य पाकिस्तान या राज्याला मित्रांनो भिडलेली आहेत किंवा लागून आहेत. पुढे, अनंतगिरी हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर मित्रांनो बघा, अनंतगिरी हे जे थंड हवेचं ठिकाण आहे हे बघा जे की क्रमांक आंध्र प्रदेश मित्रांनो बघा की ज्या राज्यामध्ये आहे. ओके, लक्षात असू द्या. पुढे, अरुणाचल टेकड्या कोणत्या राज्यात आहेत? मित्रांनो बघा, अरुणाचल या टेकड्या आहेत हे बघा जे की क्रमांक ड तमिळनाडूमध्ये आहेत बहुतेक. ओके, जे की मित्रांनो क्रमांक ड तमिळनाडू आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुन्हा, संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर मित्रांनो बघा, आपल्या भारतातलं जे की संपूर्ण सेंद्रिय शेती करणारं पहिले राज्य हे बघा जे की क्रमांक अचं सिक्कीम हे राज्य असणार आहे. पुन्हा, शीख धर्माचे तीर्थ असलेले मंदिर कोठे आहे? तर मित्रांनो बघा जे की शीख धर्माचं मंदिर असलेलं जे की मित्रांनो तीर्थक्षेत्र हे बघा जे की क्रमांक व अमृतसर या ठिकाणी असणार आहे. पुन्हा बघा, मानवी प्राण्याचे घडण अनुवंश व परिस्थिती यांच्या संयुक्त कार्यामुळे होत असते. खाली दिलेल्या घटकांमध्ये कोणत्या घटकावर फक्त परिस्थितीचा प्रभाव दिसून येतो? तर यापैकी मित्रांनो जे की स्वभाव व वृत्ती आपल्या प्रश्नाचं मित्रांनो जे की करेक्ट आन्सर असणार आहे. पुढे, प्रत्येक बालक हे वेगळे असून ते निसर्गाची एकमेव व अद्वितीय निर्मिती असते. त्यानुसार भावंडांमध्ये सामाजिक, मानसिक, भावनिक व शारीरिक भेद खालीलपैकी कोणत्या अनुवंशाच्या कोणत्या नियमानुसार दिसून येतात? तर बघा जे की मित्रांनो विविधतेचा नियम आपल्या प्रश्नाचं जे की करेक्ट आन्सर या ठिकाणी होणार आहे. आता, अभिसंधानमध्ये म्हणजे एखाद्या प्रक्रियेत नैसर्गिक चेतकाबरोबर कृत्रिम चेतक वापरून कृत्रिम चेतकाद्वारे तीच नैसर्गिक प्रतिक्रिया घडवून आणणे होय. त्यामुळे विद्यार्थ्यांना वळण लावणे शक्य होते. तर खालीलपैकी कोणती बाब अभिसंधानाचे उदाहरण नाही? तर मित्रांनो यापैकी जे की क्रमांकच विद्यार्थ्यांना चमत्कारिक वर्तनात बदल करणे अभिसंधान नाही अशक्य आहे. हे मित्रांनो बघा की आपली बाब मित्रांनो जी की हे अभिसंधानाचं उदाहरण नसणार आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक लक्षात असू द्या. पुढे, आता, अनुभवाच्या सहाय्याने व्यक्तीच्या वर्तनात हळूहळू घडून येणारे बदल म्हणजे अध्ययन होय. मित्रांनो, अनुभवाच्या सहाय्याने व्यक्तीच्या वर्तनात हळूहळू घडून येणारे बदल म्हणजे अध्ययन होय. ही व्याख्या खालीलपैकी कोणत्या बालमानसशास्त्र शास्त्रज्ञाने केली किंवा मानसशास्त्र शास्त्रज्ञाने केली? तर ते म्हणजे जे की क्रमांक ड मित्रांनो गिल्फर्ड आपल्या प्रश्नाचं जे काही उत्तर असणार आहे. आता, अध्ययन करताना पठारावस्था निर्माण होऊ नये म्हणून खालीलपैकी कोणत्या गोष्टी कराव्यात? मित्रांनो, अध्ययन करताना पठारावस्था होऊ नये म्हणून खालीलपैकी कोणत्या गोष्टी कराव्यात? तर मित्रांनो बघा जे की पर्याय उत्तर क्रमांक अ एक बघा जे की फक्त अ आणि क गोष्टी कराव्यात. जे की विद्यार्थ्यांमध्ये अभिरुची निर्माण करावी आणि कौशल्य संपादन करताना चुकीच्या सवयी आत्मसात करू देऊ नये. ओके, आपल्या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो जे की पर्याय उत्तर क्रमांक एक जे की फक्त अ आणि क आपल्या प्रश्नात बघा की मित्रांनो करेक्ट आन्सर या ठिकाणी होणार आहे. पुढे, खाली दिलेल्या अध्ययन प्रक्रियेच्या वैशिष्ट्यांमध्ये कोणते वैशिष्ट्य योग्य नाही? मित्रांनो बघा, विशिष्ट नाही तर वैशिष्ट्य आहे बघा. तर यापैकी मित्रांनो जी की क्रमांक बचं सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखेच असते. बघा मित्रांनो बघा जी की आपलं वैशिष्ट्य योग्य नाही. ओके, आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे बघा जी की क्रमांक ब असणार आहे. पुढे बघा, अध्ययन उपपत्तींच्या वर्गीकरणातील आधुनिक उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या उपपत्तीचा समावेश होत नाही?
तर मित्रांनो अध्ययन उपपत्तींच्या वर्गीकरणातील आधुनिक उपपत्तीमध्ये जे की क्रमांक क क्षेत्रीय उपपत्तीचा मित्रांनो जे की ठिकाणी समाविष्ट होत नाही. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक क क्षेत्रीय उपपत्ती हे ठिकाणी असणार आहे. पुढे बघा, मंदबुद्धीने अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्याबाबत खालीलपैकी कोणती बाब अयोग्य आहे. तर मित्रांनो बघायची की मंदबुद्धीने अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत खालीलपैकी कोणती बाब ही चुकीची आहे. तर ती म्हणजे हे मंदबुद्धी विद्यार्थी असतात ही मित्रांनो बाब जी आहे चुकीची असणार आहे आणि बाकीच्या वरच्या तीनही बाबी मित्रांनो बरोबर बाबी आहे ते लक्षात ठेवून घ्या. ओके, या मित्रांनो बघायची की वरच्या तीनही बाबी योग्य आहेत लक्षात असू द्या. पुढे अभिजात अभिसंधान उपपत्तीचा पुरस्कर्ता कोण आहे. तर मित्रांनो बघायची अभिजात अभिसंधान उपपत्तीचा पुरस्कर्ता हा बघायची की क्रमांक अ पावलाव हा या ठिकाणी असणार आहे. श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्तीचा जनक कोणाला म्हणतात. तर मित्रांनो की श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्तीचा जनक हे बघायचे की क्रमांक ब गॅग्नेला मित्रांनो म्हटले जाते. पुढे बघा, वैयक्तिक बुद्धिमत्ता या संकल्पनेचा विकास करून स्वतःशी व इतरांशी जोडून घेण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना कोणी माहिती. मित्रांनो बघायची ही संकल्पना जे की डॅनियल गोलमन बघायची की मित्रांनो या शास्त्रज्ञाने मांडलेली आहे, या मानसशास्त्र शास्त्रज्ञांनी मांडलेली आहे. पुढे अध्ययनासंबंधी असलेल्या विविध तत्वांमधील क्रियाशीलता या तत्वावर आधारित खालीलपैकी कोणती अध्यापन पद्धती नाही. तर मित्रांनो बघायची यापैकी कोणती अध्यापन पद्धती नाही, तर ती म्हणजे बुद्धिमंथन अध्यापन पद्धती. आपल्या प्रश्नाचं बघायची की करेक्ट आन्सर मित्रांनो असणार आहे. आता बाल विकासाच्या संदर्भात चुकीचे विधान निवडा किंवा ओळखा. तर मित्रांनो बघायची की बाळ विकासाच्या संदर्भात चुकीचं विधान आहे बघायची की विकासाची प्रक्रिया ही खंडित स्वरूपाची असते. ओके, हे चुकीचं आहे का. तर मित्रांनो बघा, बाल विकासाची प्रक्रिया ही खंडित नसून वाढत्या स्वरूपाची असते. ओके, म्हणून आपल्या प्रश्नाचं हे चुकीचं विधान आहे आणि बाकीचे बघायचे की वरचे तीन आहे अ ब आणि ढ तीनही विधानं बघायची की मित्रांनो बरोबर विधानं आहेत. तर मित्रांनो जे की या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक क च असणार जी की विकासाची प्रक्रिया खंडित स्वरूपाची असते. ओके, लक्षात असू द्या. पुढे बघा, आता बघा, पौगंड अवस्थेचा कालावधी कोणता आहे. मित्रांनो बघा, पौगंड या अवस्थेचा कालावधी हा बघायची की क्रमांक 12 ते 14 वर्ष असा होतो. पुढे वर्गातील उत्तम शिक्षक हा डॅश डॅश. तर मित्रांनो बघायचे की आपल्या वर्गातील उत्तम शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या नैसर्गिक जिज्ञासेचे पोषण करत असतो. ओके, लक्षात असू द्या. पुढे समस्येचे विश्लेषण करून ती सोडवण्याची योजना तयार करणे म्हणजे काय आहे. तर मित्रांनो समस्येचे विश्लेषण करून ती सोडवण्याची योजना तयार करणे म्हणजे जे की विचार प्रक्रिया होय. पुढे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नवीन ज्ञान देण्यापूर्वी शिक्षकाचे पूर्वज्ञान पक्के असले पाहिजे असे मत कोणी मांडले. जीन पियाजे यांनी मांडलेलं आहे. पुढे संवेदनाला अर्थ लावला की त्याचे रूपांतर खालीलपैकी कोणत्या घटकात होते. तर ते म्हणजे मित्रांनो जे की अवबोध या कल्पनेत होती किंवा घटकात होती. शारीरिक प्रतिक्रियांचे व्यवस्थापन करण्यासाठी कोणत्या तंत्राचा वापर केला जात नाही. तर ते म्हणजे मित्रांनो जी की व्यसनांच्या आहारी जाणे तंत्राचा जी की बघा मित्रांनो या ठिकाणी वापर केला जात नाही. ओके, पुढे खालीलपैकी कोणते मतिमंदत्व शरीराला हार्मोन्सच्या अधिनियमित स्रावामुळे येते. तर ते म्हणजे मित्रांनो की गॅलेक्टोसिमिया. आपल्या प्रश्नाचं बघायचे की हे मित्रांनो मतिमंदत्व बघायचे की शरीरातील हार्मोन्सच्या अधिनियमित स्रावामुळे येतं. ओके, तर मित्रांनो या आपल्या 20व्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक ब गॅलेक्टोसिमिया आपल्या प्रश्नाचं जे की करेक्ट आन्सर आहे. कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे काय. तर मित्रांनो ते म्हणजे जे की क्रमांक अ अवधान होईल. पुढे बघा, मानवी भावना या सहज प्रवृत्तीतून निर्माण होतात असे मत कोणी मांडले. तर मित्रांनो जे की मानवी भावना या सहज प्रवृत्तीतून निर्माण होतात असे मत बघा जे की क्रमांक अ मॅकडुगल बघा जे की मित्र या मानसशास्त्र शास्त्रज्ञाने मांडलेलं आहे. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळाबाबत चुकीची जोडी निवडा. तर मित्रांनो बघा की छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळाबाबत चुकीची जोडी मित्रांनो जी की न्यायाधीश अण्णाजी दत्तो ही आपली असणार आहे. ओके, लक्षात ठेवा. जर हिला सोडलं हे ड ब आणि हे अ मित्रांनो हे तीनही जोड्या बघायची की बरोबर आहेत. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर हे जे की क्रमांकचं न्यायाधीश हे अण्णाजी दत्तो आहे. ओके, लक्षात ठेवा. पुढे समर्थ रामदास यांचे समाधीस्थळ कोणत्या ठिकाणी आहे. तर मित्रांनो बघायचे की समर्थ रामदास यांचं समाधीस्थळ हे बघायचे की क्रमांक ड सज्जनगड या ठिकाणी मित्रांनो असणार आहे. पुढे सन 1958 मध्ये कोणत्या समाजसुधारकास
त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त भारतरत्न पुरस्कार देण्यात आला? तर ते म्हणजे जे की मित्रांनो क्रमांक अ महर्षी धोंडो केशव कर्वे आपल्या प्रश्नाचे जे की करेक्ट आन्सर असणार आहे. पुढे राजर्षी शाहू महाराजांनी कोणत्या वर्षी घटस्फोटाचा कायदा संमत केला? तर मित्रांनो तो जे की क्रमांक ब 1920 आपल्या प्रश्नाचं मित्रांनो जे की करेक्ट आन्सर या ठिकाणी होणार आहे. पुढे खालीलपैकी कोणत्या वेळी भारतामध्ये राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात आली नाही? तर मित्रांनो जे की क्रमांक भारत पाकिस्तान युद्ध जेव्हा 1999 मध्ये चालू होतं तेव्हा मित्रांनो जे की आपल्या भारतामध्ये राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात आली नव्हती. ओके, याला सोडलं भारत चीन युद्ध 1962, भारत पाकिस्तान युद्ध 1971ला आणि पुन्हा अंतर्गत शांतता जेव्हा मित्रांनो पसरते तेव्हा बघा जे की मित्रांनो आपल्या भारतामध्ये जे की राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात येते. ओके, आणि या दोन्ही ठिकाणी मित्रांनो जे की आपल्या भारतामध्ये राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात आली होती. आणि मित्रांनो जे की क्रमांक जे की भारत पाकिस्तान 1900 युद्ध 1999 मध्ये मित्रांनो जे की आपल्या भारतामध्ये जे की राष्ट्रीय आणीबाणी आयोजित करण्यात आली नव्हती किंवा जाहीर करण्यात आली नव्हती. ओके, तर जे की क्रमांक मित्रांनो आपल्या प्रश्नांचे की करेक्ट आन्सर असणार आहे. पुढे B1 या जीवनसत्वाचे शास्त्रीय नाव काय आहे? मित्रांनो बघा B1 या जीवनसत्वाचं शास्त्रीय नाव हे बघा जे की क्रमांक ड थायमिन या प्रकारात होते. खालीलपैकी कोणती गॅस कीटाणू नाशक म्हणून पिण्याच्या पाण्यामध्ये वापरली जाते? तर मित्रांनो जी की खालीलपैकी कोणती गॅस तर ती म्हणजे जी की क्रमांक अ क्लोरीन ही गॅस लक्षात असू द्या. पुढे गाळणा ही डोंगर रांग कोणत्या जिल्ह्यात येते? तर मित्रांनो गाळणा ही जी डोंगर रांग आहे बघा जी की क्रमांक ब धुळे या जिल्ह्यामध्ये येते. जलविद्युत प्रकल्प व त्यांचा जिल्हा यांची चुकीची जोडी निवडा. तर ते म्हणजे पेंच व पुणे लक्षात ठेवा. मित्रांनो पेंच हे जे जलविद्युत प्रकल्प आहे मित्रांनो हे पुणेमध्ये नसून नागपूरमध्ये आहे, म्हणून मित्रांनो ही जोडी आपली चुकीची असणार आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. याला सोडलं येलदरी हिंगोली भाभा टाटा भिरा हे देखील बरोबर आहेत 2. आणि शेवटचं देखील मित्रांनो जे की भातसा व ठाणे बरोबर आहे. ओके, लक्षात ठेवा. पुन्हा 32वा डॅश डॅश हे शहर बिंदुसरा नदीकाठी वसले असून तेथील कंकालेश्वराचे जलमंदिर, खजाना विहिरी इत्यादी ठिकाणे प्रसिद्ध आहेत. तर ते म्हणजे जे की मित्रांनो क्रमांक ब बीड हे शहर बिंदुसरा नदीकाठी वसले असून तेथील कंकालेश्वराचे जलमंदिर व खजाना विहिरी मित्रांनो जे की बघा प्रसिद्ध आहेत. ओके, तर मित्रांनो बघा जे की क्रमांक ब बीड आपल्या प्रश्नात बघा जे की करेक्ट आन्सर होणार असेल. पुढे भारतातील डॅश डॅश प्रकल्प सुवर्ण चतुष्कोन या नावाने ओळखला जातो? तर दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता हा जो मित्रांनो बघा की आपला भारतातला प्रकल्प आहे हा सुवर्ण चतुष्कोन बघा की मित्रांनो या नावाने ओळखला जातो. पुढे नर्मदा नदीवरील बहुचर्चित प्रकल्प कोणता आहे? तर तो म्हणजे जे की मित्रांनो क्रमांक ड चा सरदार हा प्रकल्प या ठिकाणी असणार आहे. पुढे सोनाका ही कोणत्या फळपिकाची जात आहे किंवा कोणत्या फळाची जात आहे? तर ती म्हणजे मित्रांनो जी की क्रमांक द्राक्ष आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. जेलेप मित्रांनो बघा जेलेप लाखिंड कोणत्या राज्यात आहे? तर मित्रांनो बघा की जेलेप लाखिंड जे की क्रमांक व सिक्कीम या राज्यामध्ये आहे. पुढे डॅश डॅश येथे सोपान देवाची समाधी आहे तसेच तेथून जवळच कोठीत हे आश्चर्य अत्र्यांचे जन्मगाव आहे. तर मित्रांनो बघा जे की कोणत्या ठिकाणी तर सासवड या ठिकाणी मित्रांनो जे की सोपान देवाचे समाधी स्थळ आहे तसेच तेथून जवळच कोठडीत कोठीत बघा मित्रांनो जे की आचार्य अत्र्यांचे जन्मगाव आहे. ओके, लक्षात असू तर मित्रांनो जे की क्रमांक 66 बघा आपल्या प्रश्नात बघा जे की करेक्ट आन्सर असणार आहे. केळी पिकासाठी महाराष्ट्रातील कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? तर ते म्हणजे मित्रांनो जे की क्रमांक अ वसई लक्षात असू द्या. महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील आदिवासी जमात कोणती आहे? तर ते म्हणजे मित्रांनो जे की क्रमांक ड ची अ ची बघा जी की माडिया गोंड आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. आणि शेवटचा प्रश्न बघा की 40वा महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना 1920 मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आला? तर ते मित्रांनो बघा या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक ब हारेगाव हे ठिकाणी असणार आहे. तर मित्रांनो बघा हे होते आपले आजचे टॉपचे मित्रांनो जे की PYQ प्रश्न संच. जर तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत आपला आजचा जो काही व्हिडिओ बघा शेअर करा. जर मित्रांनो बघा तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लगेच चॅनल सबस्क्राईब पण करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.